समाधान कोळंबे. स्ट्राइक एंडवरती बॅट्समन आकाश गायकर आणि नॉन स्ट्राइक एंडवरती अजय लोंगले. पंचांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू घेऊन P1च्या षटकामध्ये गोलंदाज तयार. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर रक्षकाच्या दिशेने विसावतोय आणि हा चेंडू जातोय निर्धाव. आडव्या बॅटमधनं घुटना टेक तमाशा देख असा प्रयत्न होता फलंदाजाचा, पण एकच धाव मिळते. एका धावेनं धावफलकावरती वाढ. टोटल 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जोडल्या जातात. त्या टीम दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघाच्या 1. शांत वातावरण. पार्टीची वेळ झाली आहे. 3 वाजून 45 मिनिटं आणि मॅचचा तिसरा चेंडू आता फेकण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज समाधान तयार. वेळेला महत्व द्या. राष्ट्रवादी पक्षाची निशाणी घड्याळ आहे आणि घड्याळ तुम्हाला नेहमी समय सूचकता दाखवत असते. चांगलं आयोजन नियोजन आदरणीय माजी आमदार सुरेश भाऊ लाड ट्रॉफी 2022 हे आयोजन सन्माननीय नगरसेवक सोमनाथजी ठोंबरे आणि सामाजिक कार्यकर्ते अमितजी कुलकर्णी साहेबांच्या वतीनं हे आयोजन. आणि हा दमदार फटका आलाय. अर्थातच येतोय 4 धावांसाठी चौकार. पाच. डीजे ऑपरेटरनं यावेळेस खूप सुंदर गीत लावलं जे कोणालाच समजलं नाही. फक्त त्यांच्या पद्धतीनं त्यांनाच समजलं, त्याबद्दल त्यांचा आभार. अशा देखील घटना घडतात. रात्रीची वेळ आहे. आणखी एक जबरदस्त फटका यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर येतोय ब्रँडेड. अर्थातच आदरणीय सुरेश भाऊ लाड चषकातला दमदार चौकार. सोमनाथ भाऊ ठोंबरे साहेबांचं हे दमदार आयोजन आणि आयोजनामध्ये अर्थातच नेता नवे कार्यकर्ता आणि सोमनाथ भाऊ आमचे सर्वांकरता असं हे चित्र या मैदानावरती पाहायला मिळतंय. हा एक आगळा वेगळा फटका आणि या फटक्यावरती झटका फलंदाजाला दिला जातोय. कॅच पकडलाय सुरेख आणि फलंदाज पहिल्या क्रमांकाचा तंबूच्या आसऱ्याला उमरोली संघाचा फलंदाज. तीन या क्रमांकावरती 9 धावा आहेत धावफलकावरती
आणि या षटकातले चेंडू झाले आतापर्यंत 5. P1च्या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्गावर गोलंदाज समाधान कोळंबे. रिव्हर्सिपचा प्रयत्न दुधारी तलवार. चले तो आबाद ना चले तो बर्बाद. यावेळेस चेंडू गेला निर्धाव आणि पहिलं P1चं षटक यावेळेस समाधानच्या माध्यमातून संपन्न झालंय. टोटल धावफलकावरती धावा आल्या त्या एका गड्याच्या मोबदल्यात टीम उंबरोली संघाच्या 9. आणि स्ट्राइक एंड वरती फलंदाज आकाश गायकर. काहीतरी करावा लागणार आपल्या संघासाठी. आकाशाच्या गवसणी घालणारे फटके खेचावे लागतील. 9 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. अजूनही येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. पिक्चर तो अभी बाकी मेरे दोस्त. अभी तो इंटरवल हुआ है. वेळेस पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू पकडतोय, फेकतोय, तोपर्यंत 1 धाव येते आणि एका धावेनं धावफलकावरती 10चा आकडा पूर्ण होतोय. टीम दीपा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघाच्या. हा जबरदस्त चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण बघतोय. या प्रयत्नांवरती स्क्वेअर मिडॉनच्या दिशेनं फटका आला. एका धावेचा, एका धावेनं धावफलकावरती वाढ. टोटल 11. अकरा धावा स्कोअर कार्ड वरती आल्यात. हा जबरदस्त फटका. यावेळेस आर पार चेंडू गेला फरार. येतायत 6 धावा, मिळतोय षटकार. अर्थातच आजच्या रात्रीमध्ये महत्व नाहीये, पण याच क्रिकेटच्या खेळाला सिंगल डबल्सला देखील महत्व दिलं जातं. याच क्रिकेटच्या खेळामध्ये विकेटला देखील महत्व दिलं जातं आणि याच क्रिकेटच्या खेळामध्ये वेळेला देखील महत्व दिलं जातं. आता विनंती असेल, वेळ जास्त वाया घालू नका, मॅचला लगेच सुरुवात करा. धावफलकावरती धावा आल्यात टोटल 17. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला गेला होता. यष्टिरक्षकांना चेंडू सुटलाय आणि या चेंडूच्या माध्यमातून 22ची 1 धाव येते. एका धावेनं धावफलकावरती 18. सन्माननीय पाहुणे मोहन धस साहेबांकडनं लागोपाठच्या 3 विकेटसाठी 1000 आणि 3 बॉल जर डॉट काढले तर 500 रुपयाचं पारितोषिक. हा जबरदस्त फटका. गोळीच्या वेगाने चेंडू गेला आर पार. चौकार. हा जबरदस्त चेंडू. उसळी घेणारा चेंडू गुडलेन स्पॉटवरनं सरळ विसावला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये.
ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये केलेला भेदक मारा, षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून झालाय आणि दुसऱ्या क्रमांकाचं षटक चांदई संघाच्या माध्यमातून मार्गस्थ पाहायला मिळालं. या षटकामध्ये धावा आल्या 13 आणि या 13 धावांच्या मदतीने टोटल स्कोर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. टिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघाच्या धावफलकावरती धावा लागल्या त्या 22. नेक्स्ट बॉलर वैभव. प्रसाद भासे यांच्याकडून उमरोली संघ, दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघ बॅक टू बॅक 3 षटकार मारले, त्याच्यासाठी 500 रुपये. दिबा पाटील उमरोली संघाला मात्र बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे. प्रसादजी भासे साहेबांकडनं 500 रुपयाचं. हा पहिला षटकार येतोय का? आउट ऑफ द पार, एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. ब्रँडेड दर्जेदार आणि या इनिंगचा हा दुसरा षटकार आहे. हा जबरदस्त चेंडू होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि लेग बाईच्या माध्यमातून या 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावांनी धावफलकावरती टोटल 30. 1 गडी बाद 30. दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघाच्या धावा धावफलकावरती. विरोधात चांदई संघाची गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज वैभव तयार. रिव्हर्सिपचा प्रहार. या चेंडूवरती डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जिथे चेंडूची उचल फेक होतीये आणि धाव मिळतीये ती फक्त 1. टोटल 31. यावेळेस घुटना टेक तमाशा देख. रिप्लेच्या माध्यमातून हा फटका जर पाहिला तर नक्कीच एक ब्रँडेड फटका. या मॅच मध्ये फलंदाज गणेश घारेच्या बॅटमधून आलेला हा चौकार. डीजे अर्थातच क्रिकेटच्या पत्त्यामधील हा हुकमी एक्का आहे, ज्यानं हा ब्रँडेड चौकार लगावला. गणेशच्या बॅटमधून आलेल्या 4 धावा टोटल. 35चा आकडा पूर्ण करतायत, पण यावेळेस हा चेंडू बराच वेळ हवेमध्ये. यष्टिरक्षक स्वतः गोलंदाज चेंडूवरती सरसावला आणि झेल हा देखील चांगला फलंदाज आहे.
हा जबरदस्त फटका, यावेळेस क्षेत्ररक्षकानं बॉडीचा बॅलन्स ठेवला आणि चांगला झेल टिपलाय. अर्थातच लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगला प्रयत्न नितेशच्या माध्यमातून झाला आणि चांगल्या फलंदाजाला तंबूचा रस्ता देखील दाखवण्यामध्ये त्याला यश आलं. नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये येतोय इनायक नंबर 5 या क्रमांकावरती रोहन लोंगले. नेक्स्ट बॉलर मंगेश इनायक नंबर 4 क्रमांकावरती. धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 35. शेवटचं आणि अंतिम षटक या इनिंगचं. आडव्या बॅटमधनं आपण बघतोय कावकर रिजनच्या जवळ चांगलं क्षेत्ररक्षण, एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावांमध्ये कन्वर्ट करायचं होतं, पण अशा वेळी चांगला थ्रो पाहायला मिळाला. आणखी एक मोठा फलंदाज तंबूच्या आसराला दिलीप लोंगले 36 धावा धावफलकावरती आल्यात. विभा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघाच्या विरोधात चांदई संघाचा चांगला खेळ आता पाहायला मिळतोय. पार्टीची वेळ आहे. मी विनंती करतो डीजे ऑपरेटरला, आता तुम्ही भक्ती गीतं लावा, साईबाबांची गीतं लावा आणि आज चतुर्थी आहे, खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाची गीतं लावा. यावेळेस आपण बघतोय फटका सजवला लॉंग ऑफ क्षेत्राच्या दिशेनं. एक धाव मात्र मिळते. एका धावेनं धावफलकावरती वाढ टोटल 37 धावा धावफलकावरती. तुला विचारतोय मी. चांगला थ्रो, चांगलं कमबॅक. एक धाव मात्र आली एका धावेनं धावफलकावरती. 38. ज्या षटकामध्ये हाणामारी करायची होती त्या षटकामध्ये संत गतीनं सिंगल डबल्सला महत्व दिलं जाते. आता आक्रमण करावं लागणार आणि याच धावा पुढच्या इनिंग मध्ये तुम्हाला वाचवायच्यात, त्यामुळे तुम्हाला या इनिंग मध्ये ते धावा कराव्या लागणार. यावेळेस फुल टॉस चेंडू आणि आक्रमण केले आउट ऑफ द पार. नो डाऊट इट्स अ बीट 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 हिट. षटकार. चव्वेचाळीस 44. हा चेंडू नक्कीच पंचांनी डॉट घोषित केलाय.
यावेळेस चेंडूला लांबी कमी उंची जास्त वॅकेंट एरियामध्ये चेंडू पकडला जातोय जिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती झपाट्याने आला. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज झाला बाद. पहिल्या 24 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. धावफलकावरती धावा लागल्या त्या टोटल 45. नेक्स्ट इनिंग मध्ये 24 चेंडू मध्ये करायच्यात 46 धावा टीम चांदई संघाला, अर्थातच दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघाच्या विरोधात. मैदानात दाखल व्हायचंय आणि या नेक्स्ट मॅच असेल हलेवले विपक्ष वरई. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. सेहेचाळीस धावसंख्येची गरज आहे. आपण पाहतोय धावसंख्येचं टार्गेट 46 आणि याच्यासाठी मात्र बॅट्समन मैदानात दाखल होतील. नाही उद्या लवकर संपतील, 2लाच संपतील उद्या. तर काय टेन्शन नाही. उद्या पण 4 ओव्हरचेच मॅच चालू करायचे. 7:30ला बॉल पडल. हा बॉल किती पडला माहिती का? 9:30ला बॉल पडलाय काय रे. वरई संघाचा कॅप्टन येथे उपस्थित आहे. आलेली संघाचे कॅप्टन टॉस साठी आपण बॉल पाठवा मैदानात. रुपेश टॉस कर चल. दिले दिले चल तू घे टॉस घे. हेड अँड टेल. नाणेफेक जिंकले या ठिकाणी वरई संघाने प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलंय. तर बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय अलिवली संघाला. या मॅच कडे आपण जाऊया. जयशंकर चांदई विपक्ष आपण पाहतोय. स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली या संघ. या दोन संघादरम्यान चालू असलेली मॅच 46 धावसंख्येचं गरज आहे. ती मात्र जयशंकर चांदई या संघाला सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. एकीकडे आपण पाहतोय नितेश भोईर तर दुसरीकडे आहे शांताराम कोलंबे. मोहन दास यांच्याकडून पारितोषिक येत आहे. चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक टोकली तर मात्र चांदई संघाच्या बॅट्समन साठी मात्र 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. फटका नितेश भोईरच्या बॅट मधून येतोय. दर्जेदार स्ट्रोक.
ऑफ विकेट. फार चांगला फटका इथे नितेश भोईने दर्जेदार क्रिकेट दाखवायला सुरुवात. चौकार येतोय. चांगली सुरुवात चांदई संघाची. आणखी एक फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात होतो या ठिकाणी मात्र थोडासा फंबल झाला, परंतु एकच धाव येणार. एका धावेच्या मदतीने 5 धावा धावफलकावरती येत आहेत. आकाश गायकर गोलंदाजी मार्कवर. सेन्सिबल क्रिकेट जसं म्हणाले तुषार. टाचणी पडली मैदानात तरी आवाज येईल. आणखी एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र येतोय डॉट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. इथे आणखी एक डॉट पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता नितेश भोईरच्या बॅट मधून. त्याच्यानंतर एकेरी स्वरूपातली धाव आली. स्ट्राईक रोटेट झालं आणि या दोनही चेंडूंवरती डॉटची सांगता गोलंदाज आकाश गायकरच्या गोलंदाजीमधून. आणखी एक चेंडू या ठिकाणी. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट आलेत. दोन्ही बॉल सेम येतात का? ते बॉल पडतायत पण ते बॉल आउट स्विंग कट होत आहेत. बघितलं ना. इथे मात्र येतोय वाईट. आता मात्र एस्टनच्या अतिरिक्त बाहेरून फेकलेला चेंडू आहे. अगोदरच्या पहिल्या 2 चेंडूवरती पाहायला गेलं तर नक्की टप्पा अचूक होता जो बॅटच्या रडारमध्ये येत होता एसकेच्या, परंतु त्याच्यानंतर चेंडू आउटस्विंग होताना दिसला. परंतु आता फारच वेगळा चेंडू पाहायला मिळाला, फारच अतिरिक्त बाहेर. हा फटका खेळण्याचा प्रयत्न. या क्षणी मात्र एकेरी स्वरूपात धाव येते. एका धावेच्या मदतीने धावपळक पुढे सरसावलाय. इथे मात्र षटक संपलाय. धावपळक जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. 18 बॉल किती आहेत? 39 46 करायचे ना. येणारे 18 चेंडू आणि 39 धाव संख्येची गरज आहे. कोणी जरी दोघांच्या आता जिंकला तरी मग रूलनुसार आपली तीच मॅच होईल ना. लिली वर्सेस फोर नाही नाही वाटलं तर नाही रे, पण शेवटी लगेच खेळल्यानंतर कोण लगेच वाचता येईल त्यावर टाइमपास होण्यापेक्षा त्यांची अर्धी होऊन जाते. अण्णाने एका दिवसात पिच बनवली. काल आम्ही बनवलेली फेल ठरली, परत बनवली कारण मी बनवायला नव्हतो ना ती पण पहिली पिच पण. संगे खोट्यातलं दुसरं षटक. गणेश गारे गोलंदाजी मार्क वरती आणि एसकेला मात्र पहिल्या चेंडूवरती परतावतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात.
तेर, परंतु इथे मात्र अतुल गणेश गारेने फार मोठी चांगली गोलंदाजी करताना दिसून आला की ज्याच्यावरती मात्र पहिल्याच चेंडूवरती शांत केलं शांताराम कोलंबेला. कारण पहिल्या सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर एक घंगावणारं वादळ पाहिलं होतं, परंतु इथे मात्र शांत केलंय. आणखी एक चांगला चेंडू. ही खरं क्रिकेटमधलं समीकरण असतं, कारण जिथे ज्यावेळी एखादा खेळाडू बाद होतो ना त्याच्यानंतर येणाऱ्या खेळाडूसाठी मात्र थोडा सेट होण्यासाठी टाइम जातो. एक अंदाज बाळगलाय वैभव तेरने सध्या मैदानात, परंतु पाहूया हा चेंडू सटेक लेंथ लाईन नक्की आला होता. सावधरित्या खेळण्याचा प्रयत्न वैभव तेरचा नक्की झाला. इथे सुद्धा पटका शांतपणे किल्ला गेला. थोडंसं फंबल पाहायला मिळत होतं, परंतु एक धावाली एका धावेच्या मदतीने 8 धावा धावपळकावरती आपण पाहतोय. सेन्सिबलता क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. कोण जिंकेल कोण हरेल ह्याच्या पलीकडे तमाम क्रीडा रसिक मात्र या स्पर्धेचा आनंद लुटतायत. इथे मात्र उंचीवरती चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत चेंडू मात्र लँड करतोय सेफ झोन मध्ये. इथे मात्र प्रयत्न आले आणि या क्षणी मात्र येते 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावींच्या मदतीने धावपळक पुढे सरसावलं 10 या आकड्यावरती. षटकातील 5वा चेंडू. गोलंदाज गणेश घारे आपल्याला पाहायला मिळतोय. सामना करेल आता पुनश्च नितेश भोईर. इथे मात्र मोठा फटका आला आणि या फटक्यामध्ये काय घडतंय, चेंडू जातोय आउट ऑफ दी पार्ट. 7 धावेंसाठी नितेशचा ब्रँड सध्या मैदानात झलकतोय. सोळा धावा धावपळकावरती. 16 धावेंच्या बरोबरीने संघाची रणनीती चालू आहे. आणखी एक मोठा फटका, परंतु इथे काय घडतंय, सेफ झोन मध्ये चेंडू आला. इथे मात्र दुसरी धाव सुद्धा कन्वर्ट झाली आहे आणि या 2 धावेंच्या मदतीने मात्र या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपला. धावफलक जाऊन पोहोचलाय 18 आकड्यावरती. काय गोलंदाजी केली होती आकाश गायकरने, जिथे इकॉनॉमिकल गोलंदाजी सादर केली. 7 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर पहिल्या 3 चेंडूंमध्ये मी तर म्हणेल गणेश गारेची गोलंदाजी सुंदर होती, परंतु एक षटकार आल्याच्या नंतर थोडीशी दिशा बदलली आणि इथे मात्र धावपळक जाऊन पोहोचलाय ते अद्यापपर्यंत 18 आकड्यावरती. बारा चेंडू आणि 28 धावा संख्येची गरज आहे. डीजे या ठिकाणी आपण पाहतोय 3रं षटक. गोलंदाज अतुल लोंगले गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. फार चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. वैभव तेरच्या फळीचा आणि चेंडूचा संपर्कच पाहायला मिळाला नाहीये. इथे मात्र डॉटची सांगता. इथे मात्र कार्पेट पद्धतीने चेंडूला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न. उचलणार फेक करणार तत्पूर्वी येत आहेत या 2 धावा आणि या 2 धावेंच्या मदतीने धावपलक मात्र पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय ते अद्यापपर्यंत 20 या आकड्यावरती.
10 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज. समोर लाईव्ह रे कॅमेरा. आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे येतोय डॉट. सेन्सिबलता क्रिकेट मधली. इथे पुन्हा अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी एकच धाव येते. एका धावेच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचलाय अद्यापर्यंत 21 या आकड्यावरती. आता मात्र 8 चेंडू 25 धावसंख्येची गरज. सामन्यातली तफावत वाढायला सुरुवात झाली आहे. उद्या नाही, उद्या 2च्या आतच जास्तीत जास्त 3 गॅरंटी. आज ओपनिंग बिपनिंग सगळं राहिलं तरी पट्टा येऊन बांधला मी तुला काय सांगू. नंतर घरी गेलो. इथे मात्र चांगला चेंडू. या ठिकाणी झेल मात्र ड्रॉप झालाय. गणेश गारेने प्रयत्न नक्की केला परंतु हा झेल ड्रॉप झाला आणि इथे मात्र प्रयत्नांना यश आलं. एकच धाव येते. एका धावेच्या मदतीने 5 चेंडू संपलेत. धावपळक 22 या आकड्यावरती. 7 चेंडू 24 धावसंख्येची गरज. सामना मोठ्या अटीतटीत. रोमहर्षक मॅच. हृदयाचे टोके वाढवणारी ही मॅच. पुनश्च अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. या क्षणी पुनश्च एकेरी स्वरूपातली धाव येते. एका धावेच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती. आता मात्र येणारे चेंडू आहेत 6 आणि ज्या 18 चेंडूंमध्ये धावपलकावरती 23 आल्या त्याच धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 23 धावसंख्येची गरज. सहा चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. कुशल आहे रे. 6 बॉल 23 नाही बोलू शकत. समजू शकतो आम्ही पण नाही आता नाही बोलू शकत. 6 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. जरा स्पीडअप करा. रोहन लोंगलेची गोलंदाजी. इथे मात्र 22च्या स्वरूपात एक चिकी सिंगल पाहायला मिळाली आहे. जे कार्य नितेश भोईरला साधायचं ते नक्कीच साधलं आहे परंतु इथे एक धाव येणार. एका धावेच्या मदतीने धावपलक पुढे सरसावलाय. जाऊन पोचलाय 24 या आकड्यावरती. 5 चेंडू 22 धावसंख्येची अजूनही गरज आहे. आगी सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. इथे आता प्रेशर क्रिएट झालंय. प्रेशर नक्की क्रिएट झालंय. आता 4ही चेंडूवरती
4 मोठे फटके, 3 षटकार, 1 चौकार. हा मोठा फटका येतोय. ऐन मोक्याच्या वेळी येतोय षटकार. नितेश भोईरने जे कार्य केलंय, का स्ट्राईक आपल्याकडे घेतले ही या 6 धावींच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. 3 चेंडू 16 ची गरज. सामना फार अटीतटीत आपण पाहतोय. जरा स्पीडअप करा उमरली संघ. तीन चेंडू आणि 16 धावा संख्येची गरज आहे. चला जरा स्पीडअप करा, वारंवार विनंती आहे. रोहन लोंगलेची गोलंदाजी. समोर आहे नितेश भोईरचा आव्हान. आणखी एक करामत. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, ज्याच्यावरती पंचांनी मात्र इशारा केलाय वाईट. धावफलक 31 आकड्यावरती. आता मात्र 3 चेंडू आणि 15 धाव संख्येची गरज आहे. मॅच फार इंटरेस्टिंग. फटका खेळला गेला, परंतु इथे येतो या चेंडूवरती फटका नक्की आला, परंतु कोणतीही धाव आली नाहीये. आता मी म्हणाल नितेश भोईरने या ठिकाणी फ्रंटफूट वरती नक्की आले, परंतु चुकीची दिशा साकारली होती. इथे मात्र नक्कीच या चेंडूला थोडंसं शप्पल होऊन डीप मिड विकेट कडे फटका द्यायचा होता. आता 2 चेंडू आणि 15 ची गरज. इथे सुद्धा कोणतीही धाव नाहीये. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणि इथे विजय होतोय तो मात्र स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरली संघ. उमरली संघ आपला अभिनंदन. तर चंदाई संघ नक्कीच गोड गोड कौतुक तुमचं या स्पर्धेदरम्यान सहभाग नोंदवल्याबद्दल मनापासून आभारी. बॉलरला जाईल.